आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। सांगली काँग्रेसकडून महायुतीच्या नेत्यांच्या पोस्टरवर चिखल फेकून आंदोलन केले गेले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय एका कार्यकर्त्याने धुतल्यानंतर त्यांच्या पोस्टरवर भाजपच्या नेत्यांनी चिखल फेकून आंदोलन केले होते। याचा निषेध काँग्रेसकडून करण्यात आला। तसेच केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे। राज्यातील शेतकऱ्यांना हमी भाव मिळायला पाहिजे, तो मिळत नाहीये। यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या पोस्टवरच काँग्रेसकडून चिखल फेकून आंदोलन करण्यात आले। तसेच पेपर फुटीसह इतर विषयावर देखील तीव्र नाराजी व्यक्त करत गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गाला देखील काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात आला। काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार आणि राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी होतंय। ज्या भाजप सरकारच्या माध्यमातून या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे, उद्योगधंदे वेगळीकडे नेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही। ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचा सुद्धा या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो। आज जे काही महायुतीतले तिघाडीचं सरकार आहे, जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही, ते तिघाडीचं काम करतायत आणि त्यानिमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेला आहे आणि जेणेकरून या आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, हमी भाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे, या निमित्ताने ही आम्ही मागणी केलेली आहे। महाराष्ट्रातले शेतकरी असतील, केंद्रातले गुणवंत नीट परीक्षार्थी असतील, त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी, वीज दरवाढ, घरगुती वीजमध्ये जी दरवाढ केलेली आहे ती, आणि शक्तीपीठ मार्ग हा याच्यावर स्थगिती नको तर रद्दच झाला पाहिजे। आणि अनेक भ्रष्टाचार केलेल्या या महायुती सरकारनं आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये चिखल कालवला आणि त्यामुळं आज महायुती सरकारला आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांच्यावर आज काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी इथं चिखल फासलेला आहे। हा त्यांना इशारा आहे, त्यांनी आता शानं व्हावं, जागं व्हावं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या आम गरीब सर्व थरातील, सर्व समाजातील जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। 45+ म्हणणाऱ्या या भाजप सरकारला त्या ठिकाणी फक्त 18 जागा मिळाल्या। आम्ही त्या ठिकाणी 31 जागा आमच्या अपक्ष उमेदवार धरून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं लोकसभाची निवडणूक हा ट्रेलर होता, विधानसभेच्या पराभवाचा पिक्चर अभी बाकी आहे। हेच हे आंदोलनातून आम्ही दाखवून देतोय। संपूर्ण शेतकरी तरुण आज सर्व समाज पेटून उठलेला आहे। आता ह्यांना जाग येण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।